पिंपळगाव पसवंत येथील कामगार वस्ती असलेल्या भाऊनगर येथील झोपडपट्टीत राहणारा महेश लहानू उगडे याची नुकतीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड झाली आहे. महेशचे वडील गवंडी काम करत होते, पण गेल्या 5 वर्षांपासून ते घरीच आहेत. आई संगीता कांदा चाळीवर काम करत कुटुंबातील जबाबदारी सांभाळीत आहेत. महेशने हंगामी तसेच टोमॅटो द्राक्ष हंगामात मजुरी करत येथे B.Com पर्यंत शिक्षण घेत कुठलीही जिम न लावता महाविद्यालयाच्या मातीवरच रोज पहाटे सराव करत होता. 3 वेळा अपयश येऊनही खचून न जाता केवळ इच्छाशक्ती व चिकाटीने त्याने साध्य करून दाखवले. लहान भाऊ रोहितला केवळ 1 गुण कमी पडला, अन्यथा एकाच वेळी दोन्ही भाऊ या दलात सामील झाले असते. रोहितही पुढे प्रयत्न करणार आहे. गुरुवारी रात्री 10ला निकाल आला असता भाऊनगर भागात प्रचंड जल्लोषात महेशचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व भाऊनगर येथील तरुण मित्रमंडळ सहभागी झाले होते. दरम्यान या यशाचे सारे श्रेय आईला जाते. तिच्या कष्टाला फळ आले असून लहान रोहितही लवकरच या दलात येईल असे त्याचे प्रयत्न असतील, असे महेशने सांगितले. महेशला प्रामुख्याने या परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रशासकीय सेवेतील विशाल साळुंखे, नितीन कदम, ज्ञानेश्वर माळे, देविदास साळुंखे, अंकुश सोनवणे, काजल चव्हाण, सागर पवार, अर्जुन साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बसवंत NH3 डिजिटल पिंपळगाव. यश खरंच सांगायला गेलं तर माझे आई वडील तसेच मित्र परिवार यांच्यामुळे एक मोलाचं यश मला मिळालं. मी आता 3 वेळेस म्हणजे प्रॅक्टिस करत असताना 3 वेळेस मला अपयश आलं. चौथ्यांदा फॉर्म भरून मी ते यश मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते यश मला मिळालं. तसेच माझा लहान बंधू रोहित उगडे हा माझ्या संघात फॉर्म फिलअप केला होता आणि तो 1 मार्काने राहून गेला. त्यामुळे ते पुढच्या वर्षी तो 1 मार्क म्हणजे प्रयत्न करेल तो की यासाठी त्याचं बी सिलेक्शन हो. बस तसेच मी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस केली. मस्त 4-5 वर्ष प्रॅक्टिस केली. तसेच लहान बंधू बी माझ्या संघात, तसेच मित्रपरिवार सपोर्ट म्हणजे मित्रपरिवारांचा सपोर्ट भरपूर होता, त्यामुळे मी करू शकलो. तसेच आई वडील बी, तसेच माझे वडील गवंडी काम करायचे. आता 2-4 वर्षापासून त्यांचे बी म्हणजे गुडघे दुख, हातपाय दुख, त्याच्यामुळे ते कामाला जाऊन नाही दिले आम्ही पण. तसेच आई मजुरी काम करते. तसाच मोठा भाऊ आहे, तो बी भरपूर सपोर्ट केला त्याने पण, त्याच्यामुळे यश प्राप्त झाले.